आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओंकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। बोगद्यात अडकलेल्या मजुरांची सुटका अधिकच लांबणीवर। रशियाकडून युक्रेनवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला। चीनमधील नव्या आजारामुळे जगभरात दहशत। निवडणुकीसाठी आता तेलंगणावर नजरा। अभिजित जवळकर यांच्या विरोधात श्रीराम सेनेचा मोर्चा। शिक्षक रवी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप। खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या। रविकांत तुपकर यांना कर्नाटक राज्य रयत संघटनेचा पाठिंबा। महामेळाव्यासाठी युवा वर्गाने पुढाकार घेण्याचे आवाहन। समर्थ सोसायटीच्या 28व्या वर्षात पदार्पण। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। खोदकाम करणारे ऑगर यंत्र ढिगाऱ्यात निकामी झाल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला शनिवारी अन्य पर्यायांचा शोध घेणे भाग पडले। कोसळलेल्या बोगद्यातील ढिगारा कामगारापर्यंत उपसणे किंवा बोगद्याच्या टेकडीवरून 86 मीटरचा उभा मार्ग तयार करणे या दोन पर्यायांवर विचार सुरू आहे। त्यामुळे कामगारांच्या सुटकेला अनेक आठवडे लागण्याची शक्यता आहे। कामगारांच्या सुटका मोहिमेबद्दलची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सईद अत्ता हसनैन यांनी शनिवारी पत्रकारांना दिली। ते म्हणाले, अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल। आता बोगद्याच्या वरच्या बाजूने टेकडीवर खोदकाम करून पर्यायी उभा बचाव मार्ग तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले असून येत्या 24 ते 36 तासात थांबलेली मोहीम पुन्हा सुरू करण्यात येईल असेही हसनैन यांनी सांगितले। रशियाकडून युक्रेनवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला। रशियाने युक्रेनवर 2022 मध्ये आक्रमण केल्यानंतर आतापर्यंत सर्वात घातक ड्रोन हल्ला शनिवारी युक्रेनची राजधानी कीव्हवर केला। युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हा दावा केला आहे। युक्रेनच्या हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेश्चुक यांनी त्यांच्या टेलिग्रामवर नमूद केले की रशियाच्या हल्ल्यामध्ये प्रामुख्याने कीव्हला लक्ष्य केले गेले। युक्रेनच्या सशस्त्र दलांनी सांगितले की रशियाने सुमारे 75 इराण निर्मित शाहेद ड्रोनसह युक्रेनवर हल्ला केला। त्यापैकी 31 ड्रोन पाडण्यात यश मिळाले आहे। कीव्ह शहर प्रशासनाचे प्रमुख सेर्ही पोपो यांनी सांगितले की कीव्हवर ड्रोनद्वारे करण्यात आलेला हा सर्वात प्राणघातक हवाई हल्ला होता। हा हल्ला स्थानिक वेळेनुसार पहाटे 4च्या सुमारास सुरू झाला। तो 6 तासांपेक्षा जास्त काळ चालला। ते म्हणाले की हल्ल्यामुळे 77 निवासी इमारती आणि 120 कार्यालयातील वीज पुरवठा खंडित झाला होता। चीनमधील नव्या आजारामुळे जगभरात दहशत।
चीनमधील बालकांमध्ये नव्या श्वसन विकाराचा उद्रेक झाला असून कोरोनासारखाच या आजारांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गूढ न्यूमोनिया असलेला हा आजार चीनच्या उत्तर भागामध्ये पसरलेला असून अनेक बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आजार नेमका काय आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे यावर काय मत आहे आणि खरोखर जागतिक चिंता करण्यासारखे आहे काय याचा आढावा चीनच्या उत्तर भागात बालकांमध्ये श्वसनाचे विकार वाढल्यानंतर याबाबत माहिती देण्यासाठी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली. उत्तर चीनमधील शैक्षणिक संस्थांमधून गूढ न्यूमोनियाचा उद्रेक झाल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी आता तेलंगणावर नजरा. 5 पैकी 4 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झाल्याने साऱ्यांचा नजरा आता तेलंगणामधील अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानावर आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेचा सोपान गाठणार याचीच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. तेलंगणात येत्या गुरुवारी मतदान होत आहे. निवडणूक आधी एकतर्फी होईल आणि चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती सत्तेची हॅट्रिक पूर्ण करेल असेच एकूण चित्र होते. पण काँग्रेसने कर्नाटकच्या विजयानंतर तेलंगणात जोरदार मुसंडी मारली. काँग्रेसने अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा फेस आणला आहे. काँग्रेसला आधी फारसे महत्त्व न देणाऱ्या चंद्रशेखर राव यांना अखेरच्या टप्प्यात काँग्रेसवर सातत्याने टीका करावी लागत आहे. इंदिरा गांधी यांच्यापासून काँग्रेसवर टीका करीत आहेत. अभिजित जवळकर यांच्या विरोधात श्रीराम सेनेचा मोर्चा. नगरसेवक अभिजित जवळकर यांनी रमेश पाटील या कंत्राटदाराला मारहाण केली असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र शिक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी टिळकवाडी पोलीस स्थानकासमोर ठाण मांडले. तसेच अभिजित जवळकर यांनी आपला मनमानी कारभार आरामला आहे अशी जोरदार तक्रार केली. त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते. त्यांनी नगरसेवक अभिजित जवळकर यांनी रमेश पाटील यांच्यावर दादागिरी केली असल्याचा आरोप केला आहे. शिक्षक रवी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप. राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी येथील अध्यापक रवी पाटील यांनी आपला 50वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. अध्यक्षस्थानी शिनोळी ग्रामपंचायतीचे सरपंच गणपत कांबळे होते. उपसरपंच पुंडलिक गवसेकर यांनी आपले विचार मांडले. त्यावेळी त्यांनी 100 विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, पट्टी, खोड रबर व शॉर्पनर व चॉकलेट अशा 5 शैक्षणिक वस्तू प्रत्येक विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष महादेव शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश मारुती गावडे, सदस्य यशवंत डागेकर व कुद्रेमानी प्राथमिक विकास सेवा सोसायटीचे चेअरमन ज्योतिबा बडसकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी बेळगाव येथे महामेळावा आयोजित करून आपला विरोध दर्शवणार आहेत. तर या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी समितीप्रेमी नागरिक व कार्यकारिणी सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधींनी वेळेत हजर राहावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री मुरलीधर पाटील व श्री निरंजन सरदेसाई आणि सरचिटणीस श्री आबासाहेब दळवी यांनी कळविले आहे. रविकांत तुपकर यांना कर्नाटक राज्य रयत संघटनेचा पाठिंबा. कापूस, सोयाबीन आणि उसाला खर्चाच्या तुलनेत दर मिळाला पाहिजे या मागणीसाठी रविकांत तुपकर हे 28 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहून 29 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयावर मोर्चा काढणार होते. याची माहिती मिळताच आंदोलन करण्यापूर्वीच शनिवारी तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा निषेध करून कर्नाटक राज्य रयत संघटनेने रविकांत तुपकर यांना पाठिंबा व्यक्त केला. रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पवार म्हणाले, रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांचे कापूस आणि सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करीत आहेत. पण मंत्रालयावर मोर्चा काढण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील काळात तुपकर यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. महामेळाव्यासाठी युवा वर्गाने पुढाकार घेण्याचे आवाहन. प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा न करता घटक समित्यांनी महामार्गाच्या जागृतीला लागावे. प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी मराठी माणसाचा विरोध दर्शवण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या महामेळाव्यासाठी आता युवा वर्गाने पुढाकार घ्यावा असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र शिक्षण समितीच्या 11 सदस्यांच्या समितीने केले आहे. घटक समितीने आपापल्या भागात बैठका आयोजित करून जनजागृती करावी. महामेळाव्याबाबत प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. त्यावर प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे लक्ष न देता कार्यकर्त्यांनी महामेळाव्याच्या कामाला सुरुवात करावी. यावेळी खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, प्रकाश मरगाळे, ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, ॲडव्होकेट MB पाटील, मुरलीधर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
समर्थ सोसायटीच्या 28व्या वर्षात पदार्पण. समर्थ सोसायटीने उत्तम प्रकारे केल्यामुळेच माझ्यासारखे अनेक बांधकाम व्यावसायिक यशस्वी होऊ शकले, असे विचार येळ्ळूर ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक प्रमोद पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. येथील समर्थ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने शनिवारी 27 वर्षे पूर्ण करून 28व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त सोसायटीच्या मुख्य शाखेत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या प्रमोद पाटील यांच्या हस्ते समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट अजय सुनालकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि ते म्हणाले की आज संस्थेकडे 200 कोटीच्या ठेवी असून 180 कोटींचे कर्ज वितरित केले आहेत. वार्षिक उलाढाल 838 कोटींचे असून खेळते भांडवल 230 कोटी रुपयांचे आहे. संस्थेच्या मुख्य शाखेसह 5 शाखा कार्यरत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन अभय जोशी यांनी मानले. याप्रसंगी संस्थेचे संचालक गणपत कुलकर्णी, विनायक जोशी, अरविंद कुलकर्णी, प्रदीप कुमार कुलकर्णी यांच्यासह सचिव राघवेंद्र केसनूर उपस्थित होते. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. कन्मेश्वर हायस्कूल मन्नूरमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा रोजचा अभ्यास, परीक्षेची तयारी व परीक्षेला कसे सामोरे जायचे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक YK नाईक होते. मुख्याध्यापक नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांची भूमिका काय असावी यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला तानाजी तरळे, लक्ष्मण मंडोळकर, मोहन नाईक, उज्ज्वला पावशे उपस्थित होते. गुरुवारी विगोसाठी मराठी प्रबोधिनीचा स्नेहमेळावा संपन्न. गुरुवारी विगोसाठी मराठी प्रबोधिनीचा स्नेहमेळावा दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मराठी विद्यानिकेतन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी गुरुवारी विगोसाठी प्रबोधिनीतर्फे मराठी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या बालसाहित्य संमेलनामध्ये विविध सत्रामध्ये सहभागी झालेले सर्व मान्यवर, कवी, साहित्यिक, संमेलनासाठी आर्थिक सहकार्य केलेल्या सर्व हितचिंतकाचा एकत्रित असा स्नेहमेळावा
प्रबोधिनीतर्फे आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव सुभाष ओवळकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दत्तू पाटील, कवयित्री हर्षिता सुंठणकर, NC उडकेकर, इंद्रजित मोरे उपस्थित होते। प्रास्ताविक व स्वागत सुभाष ओवळकर यांनी केले व प्रबोधिनीच्या 25व्या वर्षाच्या कामाचा आढावा घेतला। ITBP भरती फसवणूक प्रकरणी मध्य प्रदेशचे दोघे ताब्यात। इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सच्या भरती प्रक्रियेत फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील दोघांवर काकती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे। छोटू देवेंद्र सिंगव, अंकित बसुदेव अशी संशयितांची नावे आहेत। याबाबत काकती पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार हलबावी येथील ITBP केंद्रात शिपाई टेटबंद पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। यात उमेदवार छोटू सिंग याला 23 नोव्हेंबर रोजी वैद्यकीय चाचणीत अनुत्तीर्ण ठरवण्यात आले होते। 24 नोव्हेंबर रोजी छोटू सिंग यांची पुनर्वैद्यकीय चाचणी घेतली जाणार होती, पण छोटूने आपल्या जागी अंकित बसुदेव याला वैद्यकीय चाचणीसाठी थांबवले होते। ITBP डॉक्टरांच्या लक्षात ही बाब येताच त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले। बाळेकुंद्री खुर्द लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धाराचा मंगळवारी शुभारंभ। बाळेकुंद्री खुर्दची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प कमिटी व ग्रामस्थांनी केला आहे। मंगळवार दिनांक 28 रोजी सकाळी 7:30 वाजता देवीची आरती व विधिवत पूजा करून देवीला गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम होईल। सकाळी 9 ते 1 पर्यंत ग्रामस्थांच्या वतीने देवीची ओटी भरण्यात येईल। सायंकाळी 4 वाजता सुवासिनींच्या वतीने मंदिरात कुंकुम कलश आणण्यात येणार आहे। बुधवार दिनांक 29 रोजी देवीची प्रतिष्ठापना कार्यक्रम होईल, तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने कळवण्यात आले आहे। इंटरॅक्ट क्लबतर्फे वृद्धाश्रमाला जीवनावश्यक साहित्य वितरण। रोटरी क्लब बेळगाव सेंट्रल पुरस्कृत इंटरॅक्ट क्लब ऑफ ज्ञानप्रबोधन मंदिर यांच्यातर्फे आनंदयात्री वृद्धाश्रमाला जीवनावश्यक साहित्य वितरण करण्यात आले। इंटरॅक्ट क्लब ऑफ ज्ञानप्रबोधन मंदिराच्या सदस्यांनी एक मुठ धान्य उपक्रम शाळेत राबवला होता। रोटरी क्लब बेळगाव सेंट्रलचे अध्यक्ष मंजुनाथ आळवणी, सचिव अभय जोशी, इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्ष वेदिका, सचिव अवनी जोशी व इतर सदस्य उपस्थित होते। या उपक्रमाला ज्ञानप्रबोधन शाळेचे व्यवस्थापक डॉक्टर गोविंद वेलिंग, मुख्याध्यापिका मंजिरी रानडे व इंटरॅक्ट समन्वयिका पुष्पा आणवेकर यांचे सहकार्य लाभले। भाग्यनगर येथील रहिवाशांची पोलीस संरक्षणाची मागणी। नगरसेवक अभिजित जवळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे भाग्यनगर नव्या क्रॉस येथील रहिवाशांनी आम्हाला संरक्षण द्यावे या मागणीसाठी शनिवार दिनांक 25 रोजी टिळकवाडीचे पोलीस परशुराम पुजारी यांची भेट घेतली। रमेश पाटील हे महापालिकेची परवानगी न घेता आपल्या घरावर मोबाईल टॉवर उभारत होते। या संदर्भात येथील रहिवाशांची तक्रारीनंतर नगरसेवक अभिजित जवळकर यांनी ते काम थांबवले होते। रमेश पाटील व त्यांच्या टोळीकडून आम्हाला धोका असल्याचे रहिवाशांनी निरीक्षक पुजारी यांना सांगितले। त्यामुळे भाग्यनगर परिसराला विशेष संरक्षण देण्यात यावे अशी विनंती रहिवाशांनी केली। महापौरांविरोधातील तक्रार घेतली मागे। घरपट्टी वाढ करण्याच्या ठरावाची मूळ फाईल महापौर शोभा सोमनाची यांनी मागून घेतली। त्यानंतर फाईल मिळाली नाही असा आरोप करत तत्कालीन काउन्सिल सेक्रेटरी उमा बेटकेरी यांनी महापौरांवर दाखल केलेली तक्रार अखेर मागे घेतली। गहाळ फाईल सापडल्यामुळे तक्रार मागे घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे। सप्टेंबर महिन्यात महापालिका सभागृहात 3% घरपट्टी वाढ करण्याचा ठराव करण्यात आला होता। त्यानंतर पण प्रशासन संचालनालयाने घरपट्टी वाढ केली नसल्याचा ठपका ठेवत महापालिका सभागृह का बरखास्त करू नये अशी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती। AICC मानवाधिकार जिल्हाध्यक्षपदी पाटील। ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मानवाधिकार शाखेच्या नूतन कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली। त्यानुसार अच्युत पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे, तर संगाप्पा बुकटगी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, महादेवी आगसी बागेले यांची जिल्हाध्यक्ष महिला विंग आणि सुनीता गदादे यांची AICC मानवाधिकार संघटनेच्या महिला विंग जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत नाईक यांनी नियुक्तीपत्र दिली। नूतन पदाधिकाऱ्यांचा सदाशिवनगरमधील कार्यालयात सत्कार करण्यात आला। बालशिवाजी वाचनालयाच्या कार्यकारिणीची निवड। मच्छे येथील सार्वजनिक श्री बालशिवाजी वाचनालयाच्या 2023-24 सालासाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली। ही निवड वाचनालयाचे अध्यक्ष गजानन छपरे व वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष अनंत लाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाली। वाचनालयाच्या अध्यक्षपदी संतोष जैनोजी, उपाध्यक्षपदी वासुदेव लाड व कार्यवाहपदी गजानन मजुकर, सहकार्यवाहपदी पुंडलिक कणबर्गी, हिशोब तपासनीसपदी संदीप वाघोजी व सूर्यकांत मरुचे, मारुती बेळगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। याबरोबरच स्मार्ट न्यूजच्या आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।